नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एम एस चॅप्टर जी के या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास भूगोल याविषयी प्रश्न उत्तरे बघणार आहोत, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या वेदाला मंत्रांचा ग्रंथ म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहेत ए. यजुर्वेद, बी. सामवेद, सी. अर्थवेद आणि डी. यापैकी नाही. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. सामवेद. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या गुप्त शासकाला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते? पर्याय आहे ए. समुद्रगुप्त, बी. चंद्रगुप्त, सी. स्कंदगुप्त आणि डी. कुमारगुप्त. मित्रांनो, तुम्हाला पण या प्रश्नाचे उत्तरे येत असतील तर कमेंटमध्ये देत चला, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचा पण सराव होईल. प्रश्नाचे उत्तर आहे ए. समुद्रगुप्त. प्रश्न क्रमांक 3. दिल्लीच्या कोणत्या सुलतानाने आग्रा शहराची स्थापना केली? पर्याय आहेत आपले ए. इल्तुतमिश, बी. बलबन, सी. सिकंदर लोदी आणि डी. फिरोजशाह तुघलक. प्रश्नाचे उत्तर आहे सी. सिकंदर लोदी. प्रश्न क्रमांक 4. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत आपले ए. सन 1835, बी. सन 1840, सी. सन 1850 आणि डी. सन 1875. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. सन 1875. प्रश्न क्रमांक 5. चौराचौरी घटनेने खालीलपैकी कोणत्या चळवळीचा अंत झाला? पर्याय आहे ए. सविनय कायदेभंग चळवळ, बी. असहकार चळवळ, सी. भारत छोडो चळवळ आणि डी. खेडा सत्याग्रह. अचूक उत्तर आहे बी. असहकार चळवळ. प्रश्न क्रमांक 6. कोलकाता कोणत्या वर्षी ब्रिटिश भारताची राजधानी बनली? पर्याय आहेत आपले ए. 1772, बी. 1770, सी. 1778 आणि डी. 1776. प्रश्नाचे उत्तर आहे ए. 1772. प्रश्न क्रमांक 7. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतात आलेल्या पहिल्या जहाजाचे नाव काय होते? पर्याय आहे ए. एडवर्ड, बी. हेनरी, सी. विल्यम आणि डी. हेक्टर. मित्रांनो, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. हेक्टर. प्रश्न क्रमांक 9. असहकार चळवळीदरम्यान परदेशी कपडे जाळणे हा उग्र कचरा म्हणून खालीलपैकी कोणी घेतला? ऑप्शन आहे ए. सी. आर. दास, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. वल्लभभाई पटेल आणि डी. मोतीलाल नेहरू. प्रश्नाचे उत्तर आहे बी. रवींद्रनाथ टागोर. मित्रांनो, आता आपण भूगोल या विषयाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? पर्याय आहे ए. मादागास्कर, बी. बोर्नियो, सी. ग्रीनलँड, डी. न्यू गिनी. प्रश्नाचे उत्तर आहे सी. ग्रीनलँड. प्रश्न क्रमांक 2. ग्रेट बॅरियर कोणत्या देशाच्या किनाऱ्यावर आहे? पर्याय आहेत आपले ए. ऑस्ट्रेलिया, बी. दक्षिण आफ्रिका, सी. इंडोनेशिया, डी. न्यूझीलंड. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे? पर्याय आहे ए. रोकीज, बी. हिमालय, सी. अँडीज, डी. मध्य अटलांटिक रिज. प्रश्नाचे उत्तर आहे सी. अँडीज. प्रश्न क्रमांक 4. भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे? पर्याय आहे ए. पर्वताने, बी. मैदानी प्रदेशाने, सी. प्राचीन पठाराने आणि डी. वाळवंटाने. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. मैदानी प्रदेशाने.
प्रश्न क्रमांक 5. अंदमान निकोबार बेटातील भारताचे अति दक्षिणेकडील टोक कोणते आहे? ऑप्शन बघा. ए. इंदिरा पॉईंट, बी. संजय पॉईंट, सी. राजाने पॉईंट आणि डी. सोनिया पॉईंट. प्रश्नाचे उत्तर आहे ए. इंदिरा पॉईंट. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे? पर्याय आहे ए. 800, बी. 730, सी. 500 आणि डी. 720. प्रश्नाचे उत्तर आहे डी. 720. प्रश्न क्रमांक 7. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा कुठे आहे? पर्याय आहे ए. उत्तर, बी. पश्चिम, सी. पूर्व आणि डी. दक्षिण. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी. पश्चिम. प्रश्न क्रमांक 8. प्रत्येक प्रदेशाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भूमीच्या किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए. 55, बी. 44, सी. 33 आणि डी. 22. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करा. अचूक उत्तर आहे सी. 33. प्रश्न क्रमांक 9. अंतर्गत हालचालीमुळे खडकांमध्ये पडणाऱ्या भेगांना काय म्हणतात? पर्याय आहे ए. वळी, बी. ताण, सी. विभंग, डी. दाब. प्रश्नाचे उत्तर आहे सी. विभंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.